तुम्हाला सगळ्यांना म्हणजे माझी एक छोटीशी ओळख सांगतो. माझं एक प्रेसच्या माध्यमातून मी समाजकार्य करत हा प्रवास कोविडच्या काळापासून जनजागृती, कोविडची जी महामारी आली होती त्यावेळेला आम्ही काय केलं होतं, असेच करणं लावून गाडी फिरवत होतो कोल्हापूर शहरात. लोकांनी कोविड पासून कशी काळजी घ्यावी. त्यानंतर आम्ही काय चालू केलं, औषध फवारणी. जिथे जिथे रुग्ण आढळले त्या ठिकाणी औषध फवारणी. त्यानंतर मी सायबर कॉलेजमध्ये 180 बेडचं कोविड सेंटर उभं केलं आणि मोफत कोविड सेंटर चालू केलं, जे जिल्ह्यात 1 नंबरला ठरलं माझं कोविड सेंटर. रोजचे माझ्याकडे 180-160 पेशंट असायचे. 30 बेड ऑक्सिजनचे होते. तुम्हाला सांगतो तो प्रवास माझ्या आयुष्यातला कलाटणी देणारा प्रवास होता. त्यानंतर मी करवीर तालुक्यात महात्मा फुले योजनेतला हॉस्पिटल सांगरोळ पाट्याला कोपार्डे इथं पहिला दवाखाना चालू केला महात्मा फुले योजनेचा. नाहीतर महात्मा फुले योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोल्हापूरला जायला लागत होतं. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी एक करवीर महोत्सवाची स्थापना केली आणि बचत गटांना मोफत स्टॉल दिले आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व्हावी या दृष्टिकोनातून मी तो करवीर महोत्सवाची सुरुवात केली. तुम्हाला सांगतो मी त्याला जत्रेचं स्वरूप दिलं होतं. 80 वा 100 स्टेज होतं. सगळ्या लहानातल्या लहान व्यक्तीपासून मुलगीपासून 85 वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्यांनी त्याचा चांगला आनंद घेतला. हे फक्त सगळ्या गेलेली स्वबळावर स्वतःच्या खिशातलं घालून केलं. तुम्हाला सांगतो कुठलीही शासनाची त्याला योजना नव्हती, लक्षात ठेवा. स्वबळावरती केलं, त्याचा अभिमानानं तुम्हाला सांगतो मी. आणि तुम्हाला सांगतो मी निधी सुद्धा आणण्यामध्ये यशस्वी झालो. एक 20 ते 25 कोटी रुपये सरकार निधी आणला, पण त्याचा मी भिंडोऱ्या पेटवला नाही, त्याचा नारळ फोडायला कुठे गेलो नाही. कारण त्याच्या मागचं तुम्हाला सांगतो तो निधी जो आहे तो तुमच्या आमच्या जनतेचा पैसा आहे, लक्षात ठेवा. जो आपण राहत्या घराचा भाडा भरतो, उत्पन्नाचा कर भरतो, तोच पैसावरती शासनाला जातो आणि तीच मूलभूत सुविधा म्हणून खाली येत असते. त्यामुळं हा निधी कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या घरातला पैसा नसतो. त्यामुळे मी त्या निधीचं कधीही उद्घाटन केलेलं नाही. आणि ज्या ठिकाणी उद्घाटनला गेलो त्या ठिकाणी मी गावातल्या एका वयस्कर व्यक्तीला घेतला आणि त्यांच्या हस्ते नारळ फोडला आणि त्यानंतर कोणाला फोडायचे ते फोडा म्हणून सांगितले. कारण माझी संकल्पना त्या निधीचं उद्घाटन करणे, बोर्ड लावणे, मोठ्या जाहिराती करणे ही संकल्पनाच नसून मला या तालुक्यामध्ये फार काही वेगळं काम करायचं आहे. जे आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना हे सगळं मी तर करत आलोयच. आवर्जून माझा ऐका की पद नसताना करत आलोय, पद असताना बऱ्याच गोष्टी वेगळ्या होत असतात. तुम्हाला सांगतो मला या तालुक्यामध्ये माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून 1000 मुलं आणि 1000 मुलींसाठी मोफत MPSC UPSC मार्गदर्शन केंद्र सध्या मी चालू करतोय. ते करण्यामागचं कारण पण काय तुम्हाला सांगतो. मुंबई सारख्या ठिकाणी आज मंत्रालयामध्ये मी एवढं फिरलो, एवढं बघितलं की सगळ्या त्या मंत्रालयातल्या पाट्या आहेत त्या UP, बिहार, हरियाणा, कर्नाटक, पंजाब इकडचे आहेत. एक सुद्धा उच्चस्तरीय अधिकारी आमच्यातला नाही आहे. सगळे आमचे अधिकारी होतात, ते पोलीस भरती, मंत्रालय क्लार्क, तलाठी होतात, PSI होतात, पण एक सुद्धा मुलगा DYSP, कलेक्टर, तहसीलदार होत नाही. हे मी तळमळ तिथं जी बघितली त्यावेळेलाच मी मनात ठरवलं की आपण आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून सगळे विविध कार्यक्रम करत असतो, पण हा उपक्रम 100% आपण राबवायचा. तर त्या पनोऱ्यासारख्या ठिकाणी मी जागा बघितल्या आणि तिथं काही दिवसात माझं काम चालू होतं आणि तिथं आपल्या तालुक्यातल्या मुलांसाठी मोफत MPSC UPSC मार्गदर्शन केंद्र असणार आहे. ते वसतिगृह असणार आहे, तिथं वर्ग असणार आहेत, त्यांच्यासाठी ग्राउंड वेगळं असणार आहे, हे मुलींसाठी असणार आणि तसंच मुलांसाठी असणार. मला विश्वास आहे या 2000 मुलांपैकी पहिल्या वर्षी 200-250 मुलं उच्चस्तरीय अधिकारी म्हणून महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने काम करतील. तुम्हाला सांगतो मध्यंतरी मला राज्यपालांनी बोलवलं होतं भेटीसाठी, कारण मला एक वेळ आहे, दर 2 दिवसाला मी एक पत्र लिहित असतो, भारतातल्या मोठमोठ्या लोकांना पत्र लिहित असतो आणि काहीतरी विविध विषयांवरती मागणी करत असतो. तुम्हाला सांगतो राज्यपाल ज्या दिवशी कोल्हापूरला आले त्यावेळीच राज्यपाल साहेबांनी मला बोलवलं आणि कलेक्टरच्या माध्यमातून मला आमंत्रण मिळालं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही राज्यपाल साहेबांच्या भेटीला संध्याकाळी आज 5 वाजता या म्हणून. मी त्या ठिकाणी गेलो आणि मी राज्यपाल साहेबांच्याकडे एकच मागणी केली होती, शालेय पोषण आहारामध्ये तुम्ही म्हटलं आमच्या गुळाचा समाविष्ट करून घ्या. शालेय पोषण आहारामध्ये ते मुलांसाठी पौष्टिक आहार आहे म्हटलं. आणि आमच्या तालुक्यातले 1400 गुराळघरं जी बंद पडलेली आहेत, आज त्यापैकी फक्त 150 गुराळघरं शिल्लक राहिलेली आहेत आणि या गुराळघर मालकांना एक चांगली चालना पण मिळेल. फक्त आमच्या तालुक्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या गुराळघरांना चांगली चालना मिळेल. तुम्हाला सांगतो राज्यपालांना एवढा विषय आवडला होतो, मला म्हणले 1.5 तास मला त्यांनी बसवून घेतलं आणि नंतर कलेक्टर साहेबांना त्यांनी सांगितलं
की हा प्रस्ताव तयार करा आणि माझ्या बॅगेत एक पत्र तयार करून द्या. इलेक्शनची आचारसंहिता संपली की संपली, मला या मुलग्याला घेऊन याचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे तो मी करेन. तुम्हाला सांगतो माझ्या या संकल्पना ज्या आहेत या तालुक्यात करण्याच्या या पूर्णपणे वेगळ्या आहेत. याच्यासाठी मला कुठल्याही राजकीय पाठबळ किंवा कोण माझ्या मागे उभा असं नाही. स्वबळावरती करत आलोय, स्वबळावरती. कोणाचा वारसा घेऊन मी कधी आलो नाही किंवा कोणाची ओळख सांगत आलो नाही. फक्त माझ्या सामाजिक कार्याची तळमळ बघत आज विनय गोरे साहेबांनी मला त्यांच्या पक्षातून उमेदवारी दिली. प्रत्येक अधिवेशनात साहेब मला बघायचे विधान भवनामध्ये. मला एवढंच म्हणायचे तुझ्या आयुष्यात एक दिवस चांगला येणार असा म्हणले की तुला लक्षात येईल म्हणले की काय तू केलंस आणि कसा तू प्रवास करत गेलास. ज्या दिवशी राम मंदिर रथाचं मी उद्घाटन त्यांच्या हस्ते घेतलं त्यावेळेला बोलता बोलता साहेब बोलून गेले करवीरसाठी एक नवा चेहरा म्हणून तू आज आमच्या या रणांगणात ये, कारण करवीरला एक नव्या चेहऱ्याची गरज आहे. आज तालुक्याच्या मनावाशी काय डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे. मला वाटतं साहेब माझ्या प्रेमापोटी बोलून गेले असतील, पण तुम्हाला सांगतो साहेब प्रेमापोटी बोललेच नसतं नाही, पण ते साहेबांनी करून दाखवलं. कारण साहेबांच्या पाठीमाग लक्षात ठेवा बरीच लोक होती आणि साहेबांनी मनात आणलं असतं तर कोणालाही दुसऱ्याला उमेदवारी दिली असती आणि काहीतरी वेगळं केलं असतं. पण साहेबांनी प्रामाणिक कार्य करणाऱ्या एका कार्यकर्त्याला ही संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे मी जनस्वराज्य पक्षाचे आणि विनय गोरे साहेबांचे, जरी माझे आई वडील नसले तरी माझे आई वडील म्हणून विनय गोरे साहेब माझ्या पाठीशी उभे आहेत आणि तुम्ही सर्वजण या गावातले ज्येष्ठ नागरिक माझ्या पाठीशी आहात. तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला मी वचन देतो येणाऱ्या विधानसभेला तुम्ही जर मला विधान भवनात पाठवलं तर या तालुक्यात जे 20 वर्षात घडले नाही ते मला करून दाखवायचं आहे. कारण तुम्हाला सांगतो दुर्दैवी परिस्थिती आमच्या तालुक्याची अशी आहे की आज आमच्या तालुक्याला एक सुद्धा क्रीडा संकुल नाही आहे आणि आम्ही आज स्वप्न बघतोय की आमचा मुलगा ऑलिम्पिक मध्ये गेला पाहिजे. कसा जाईल ऑलिम्पिक मध्ये? डांबरी रस्त्यावर आमची पोरं पळायला लागलेत. तुम्हाला सांगतो माझ्या संकल्पना ज्या आहेत ना या तालुक्यात प्रोजेक्ट आले पाहिजे, 2-4 प्रोजेक्ट मोठे प्रोजेक्ट आले पाहिजे. जसा साताऱ्याला आज नागरिका स्पिनिंग मिल आहे तसे जर एक 2-4 प्रोजेक्ट आले तर आमच्या तालुक्यात एक सुद्धा मुलगा कोल्हापूरला 5 स्टार एमआयडीसीत जाणार नाही ना पुण्याला नोकरीला जाणार नाही. इथेच रोजगार निर्मिती होईल. तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टींसाठी माझे आतोनात प्रयत्न चालू आहेत आणि मी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मी कधीही बोलून दाखवले नाही. हा निधी आणताना सुद्धा बऱ्याच ग्रामपंचायतीच्या सदस्यांना असं वाटलं होतं की हा माणूस आणेल का, आमच्याकडे ठराव तर नेतोय, पण 25-25 लाख रुपयाचा निधी आणला. काही गावांना 1-1 कोटीचा दिला. पण त्याचं तुम्हाला सांगतो मी काय श्रेयवाद घेत नाही, मला काय त्याचा फारसा रस नाही आहे. हा जनतेचा पैसा आहे. हा ज्या दिवशी मी माझ्या खात्यावरनं पैसे काढून आणेन आणि त्या गावातला एखादा रस्ता करेल त्यावेळी त्या गावच्या ग्रामपंचायत आणि सरपंचांच्याकडे सत्कार अवश्य स्वीकारेल, लक्षात ठेवा. त्यामुळे शासनाच्या निधीच्या जीवावरती मला राजकारण काही करायचं नाहीये आणि मला ते पोस्टर लावून त्याचा ढिंडोऱ्या पेटवायचं नाहीये. त्यामुळे माझी संकल्पना या तालुक्यात जे काय काम करायचे ती पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठबळ जर मला मिळालं तर येणाऱ्या विधानसभेत खूप काही चांगलं काम करून दाखवेल जे या 20 वर्षात घडलं नाही आपल्या तालुक्यात. मला एका मंत्र्यांनी प्रश्न सुद्धा केला, अरे तू कुठल्या पक्षाचा आहेस, तू कसा काय निधी मागतोस? साहेब म्हणलं तालुक्यासाठी म्हटलं प्रयत्न करतोय, म्हटलं पण असायलाच पाहिजे अशी काय आवश्यकता नाही आहे म्हटलं साहेब. कारण म्हटलं मी आज माझ्या राहत्या घरचा फाळा भरतोय, उत्पन्नाचा कर भरतोय, त्यामुळे म्हटलं मी आज तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, पण माझ्यासारखे शेकडो युवक देखील तुमच्याकडे येऊन मागणी करू शकतात हे पण लक्षात असू नये म्हणलं साहेब. कारण हा अधिकार सगळ्यांना आहे, इथं बसलेल्या प्रत्येक नागरिकाला आहे निधी मागण्याचा. हा फक्त कोणाला व्यक्तिशा एकाच माणसाला अधिकार आहे अशातला भाग नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं तुमच्या सगळ्यांचे पाठबळ आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत. माझ्या संकल्पना फार काही वेगळ्या आहेत, महिलांसाठी पण मला काहीतरी चांगलं करायचं आहे. त्यामुळे सगळी माझी तुम्हाला एक विनंती आहे सगळ्यांना की माझी पत्रिका तुम्ही सगळीजण आवर्जून वाचा. त्या पत्रिकेत आजवर केलेलं माझं ओरिजिनल सामाजिक कार्य, बरं का, ओरिजिनल सामाजिक कार्य कोणाचं या पाठबळावरती केलेलं नाही, वैयक्तिक करत आलेलो प्रवास आहे आणि त्या प्रवासाचं मला आज हे फळ विनय गोरे साहेब यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि मला चांगलं काहीतरी आमच्या तालुक्यात करायचं आहे. एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.